लोकसभा निवडणुकीनंतर राज्यभरातील आंबेडकर विचारधारेच्या विविध सामाजिक संघटनांनी एकत्रित येत राज्यभर संविधान जागर सभेचे आयोजन केले आहे। शनिवारी संविधान जागर यात्रेचे सोलापूर येथे आगमन झाले। सायंकाळी न्यू बुधवारपेठ येथील बॉबी चौकात आमदार विजयकुमार देशमुख, वाल्मिक निकाळजे, राजेंद्र गायकवाड, नितीन मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान जागर सभा संपन्न झाली। एका चहाच्या टपरीवरील व्यक्ती देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, हा चमत्कार फक्त भारतीय संविधानामुळे शक्य आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली। आज संविधान जागर यात्रा आज आमचा 9वा दिवस आहे आणि महाडच्या चौदार तळ्यापासून जी क्रांतीभूमी आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चौदार तळ्याच्या महाडच्या पाण्यालाच आग लावली आणि म्हणतात ना, पाणी हे आग विझवतं, पण बाबासाहेब आंबेडकरांनी तिथून ही आग पेटवली, पाण्याची आग पेटवली। जिथे कुत्र्या मांजऱ्यांना पिण्यासाठी पाणी पिण्यासाठी मुभा होती, पण माणसांना पिण्यासाठी नव्हती, अशा ह्या क्रांतीभूमीपासून, क्रांती दिनापासून सुरुवात झालेली ही जागर यात्रा जी आमची समिती आहे त्या समितीच्या वतीने आजची ही जागर यात्रा पंढरपूरपासून आम्ही आज इथे आलेलो आहोत आणि सोलापूरमध्ये या यात्रेचा आज मोठी सभा होते, जाहीर सभा। 70 वर्ष जी घराणेशाही चालली होती, त्या घराणेशाहीला उलटून टाकण्यासाठी आणि जो लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खोटा नरेटिव्ह पसरला गेला की संविधान बदलणार, ते संविधान कधीही कोणीही बदलू शकत नाही। कितीही एकाच पक्षाच्या मेजॉरिटीने खासदार निवडून आले, एकाच पक्षाची सत्ता आली, तरीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कधी बदलता येणार नाही। हा संदेश घेऊन ही जागर यात्रा ह्या 36 जिल्ह्यांमध्ये फिरणार आहे आणि काँग्रेसने आत्तापर्यंत केलेली घराणेशाही म्हणजे 70 वर्ष एकाच घरातले पंतप्रधान होते, कधीही ते झालं नाही, पण 2014मध्ये हे परिवर्तन घडलं आणि संविधानामुळे एक चहावाल्याचा मुलगा या देशाच्या सर्वोच्च पदावर बसला, म्हणजेच भारताचे पंतप्रधान झाले। SCचे राष्ट्रपती झाले, OBCची महिला आज मुर्मूजी राष्ट्रपती झाल्या। हा फक्त आणि फक्त केवळ संविधानामुळे मिळालेला अधिकार आहे आणि लोकशाही आहे। त्याच्यामुळे हा संविधान यात्रेचा एकच संकल्प आहे की जो खोट्या म्हणजे मराठी भाषेमध्ये ज्याला म्हणतात नरेटिव्ह, पुड्या सोडणं, ह्या पुड्या ज्या खोट्या पसरवलेल्या आहेत त्या पुड्या आम्ही त्यांच्याच खिशात परत पाठवून त्यांच्याकडे परत पाठवणार आहोत। हा संदेश देण्यासाठी आज आम्ही इथे यात्रा आलेले आहे। एवढंच मला या संदेश द्यायचा आहे। सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय। दरम्यान यात्रेचे प्रमुख वाल्मिक निकाळजे यांनी संविधानाला समोर करून काँग्रेस नेते दलितांची कशी फसवणूक करत आहेत हे सांगितले। संविधान जागर समिती महाराष्ट्र ही महाराष्ट्रातल्या फुलेशाहू आंबेडकरी अण्णाभाऊ साठेंच्या विचाराच्या अनेक संघटना, साधारणतः 250 संघटना एकत्र मिळून ही समिती स्थापन झालेली आहे आणि संविधान जागर यात्रा 2024 ही या ठिकाणी आज सोलापूरमध्ये ऐतिहासिक शहरामध्ये या ठिकाणी आलेले आहे। विशेष मला या ठिकाणी सांगायचं आहे की कोणतीही गोष्ट ही सांगत असताना त्याचा पुरावा सांगितला पाहिजे। संविधान बदलणार आहे याचा पुरावा इथल्या लोकांनी दिलेला नाही। संविधान बदलणार आहे, लोकशाही संपणार आहे, हुकुमशाही येणार आहे, मनुचं राज्य येणार आहे, हे याचा कुठलाही पुरावा इथल्या लोकांनी दिला नाही। परंतु आमच्याजवळ पुरावा आहे। भारतीय राजकारणामध्ये या देशामध्ये जेव्हा काँग्रेसचं सरकार या देशामध्ये आलं, काँग्रेसच्या सरकारने 64 वर्ष राज्य केलं। 64 वर्षाच्या राज्यामध्ये या सरकारने इंदिरा गांधींच्या काळामध्ये आणीबाणी आणली। एकीकडं गरिबी हटवचा नारा दिला, दुसरीकडे या संविधानामधले मूलभूत अधिकार संपूर्ण नष्ट करून टाकले। आता हे अधिकार नष्ट झालेले कुणी परत स्थापित केले तर या देशामध्ये जनता सरकार स्थापन झालं आणि जनता सरकार स्थापन झाल्यावर त्याच्यामध्ये भारतीय जनसंघ होता। भारतीय जनसंघ जनता पक्ष हा खोटा नॅरेटिव्ह जो आहे तो या ठिकाणी पसरवण्यात आला। परंतु ज्यांनी हा पसरवला
त्यांनीच हे संविधान नष्ट करण्याचा प्रयत्न केला, त्या संविधानाची हत्या करण्याचा प्रयत्न केला. मुख्य कार्यक्रमापूर्वी जागर सभेचे संयोजक अजित गायकवाड यांनी भीमगीतांच्या गायनाचा कार्यक्रम झाला. यावेळी बाबासाहेबांच्या एकापेक्षा एक भीमगीतांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष नरेंद्र काळे, अल्पसंख्याक शहराध्यक्ष जाकीर सगरी, महिला अध्यक्षा विजया वड्डेपल्ली, इंदिरा कुडख्याल, माजी नगरसेविका वंदना गायकवाड, संगीता जाधव, राजश्री चव्हाण, माजी नगरसेवक संजय कोळी, श्रीनिवास कणकी, जय साळुंखे, अजित गायकवाड, राजाभाऊ काकडे, एससी आघाडीचे प्रवीण कांबळे, अजित गादेकर, राजाभाऊ माने, गौतम कसबे, बाळासाहेब आळसंदे, मारिप्पा कंपली, बाबूराव संगेपा, भीमराव आसादे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.